संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा बीड जिल्हा कारागृहात आहे. सुदर्शन घुलेसह अन्य आरोपी देखील याच कारागृहात आहेत. आज सकाळी माध्यमांमध्ये बातमी आली की बीड जिल्हा कारागृहात दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमकीनंतर दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याची देखील माहिती आहे. यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती समोर आली. बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून तुरुंगात या दोघांना मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहाच्या 9 नंबरच्या बराकमध्ये आहे. त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी याच जिल्हा कारागृहामध्ये इतर बराकमध्ये आहेत. याच कारागृहामध्ये परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील आहे. आरोपी वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांचे जुने वाद सर्वश्रुत आहेत. दोघंही एकमेकांचे राजकीय विरोधक असून बापू आंधळे यांची भर दिवसा चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी महादेव गीते आणि इतर आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरेश धस यांनी काय दावा केलाय तुम्हीच पहा. हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय. आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही. हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये, कारण ह्या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही. या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे. ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक महादेव गीते कोण आरोपी आहे, बापू आंधळे. आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही. बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती. अतिशय तरुण सरपंच होता तो. आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी, मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतविण्यात आलंय, मी या गुन्ह्यामध्ये नाही. आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही. परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाणामारे आज झालेले आहे. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आता या प्रकरणात बीड जिल्हा कारागृह प्रशासनातर्फे प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यात काय म्हटलंय ते पाहूयात. आज दिनांक 31 मार्च रोजी न्यायाधीन बंदी नामे सुदीप रावसाहेब सोनवणे व न्यायाधीश बंदी राजेश अशोक वाघमोडे हे दोघे आपापले सर्कल समोर सकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यान त्यांना लागू असलेल्या सुविधेनुसार नातेवाईक यांना दूरध्वनी करण्यासाठी आले असता एकमेकांकडे पाहून त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापटी होऊ लागली असता वेळीच कर्तव्यावरील कारागृह कर्मचारी झटापटी सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले व गोंधळ व शिवीगाळ करू लागले. त्यावेळी कर्तव्यावरील कर्मचारी त्यांना परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळे केले व बंद्यांना आपापले यार्डमधील बॅरॅकमध्ये बंदिस्त करण्यात आले. सदर घटनेमधील बंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दाखल करण्यात येत आहे व सद्यस्थितीत कारागृहात शांतता आहे. प्रसार माध्यमांवर न्यायाधीन बंदी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी बंदी सुदर्शन घुले यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती प्रसार माध्यमांवर सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात बंदी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आलेली नाही. करिता सदरची प्रेस नोट प्रसार माध्यमावर प्रसारित करण्यात यावी अशी बीड जिल्हा कारागृह प्रशासनातर्फे प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे. दिवसभर राज्यात हे प्रकरण गाजते. यानंतर कारागृह प्रशासनाने आता बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीतेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल जिल्हा कारागृहात
हलवण्यात आलंय. त्याला हर्सुलला नेताना महादेव गीते काय बोललाय तुम्हीच पहा. वाल्मिकांचं सांगण्यावरून झालंय आम्हाला देखील मारहाण आम्हालाच करून ते औरंगाबादला पाठवलं आम्हाला. प्रशासन मदत करते इथं पूर्ण. जेलर देखील पूर्ण खाण्यापिण्यासाठी मदत करते. जेलर वाल्मिकांच्या सांगण्यावरून जेलर पूर्ण मदत करते. जेलर देखील इथं जेलर बाबा लोक पूर्ण मदत करतात. वाल्मिकांच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं. आम्हाला विनाकारण सीसीटीव्ही चेक करण्यात यावी. मारहाण झाली बरं का आज इथं. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही. अक्षय भाईचा काही संबंध या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.